गाडीत 3-4 महिने झाले नुसते मुंग्या झाल्यात. मुंग्या कुठनं येतात काय येतात काय माहीत नाही. मग मँगोनं मला एक आयडिया दिली की हीट स्प्रे मारून बघा. आणि थोडं काही जरी राहिलं गाडीत तर मुंग्या होतात. तर आता गाडी घेऊन जातो आणि हीट स्प्रे मारून बघतो. मँगोनं सांगितलेली आयडिया किती कारगर ठरते ती. आतापर्यंत 2-3 वेळा फुल सर्व्हिसिंग केली. रॅम्पवर चढवून सुद्धा गाडी पूर्णपणे धुतली, खालून वरून, पण मुंग्या काय जाय नाहीत. आता बघूया मँगोचा फॉर्म्युला किती काम करतोय. पास बुला के चला तर बघूया आता हिट स्प्रे कुठं मिळतोय ते आणि घेऊन येऊ हिट स्प्रे. बदल डाली दुनिया, नए हैं नजारे नए हैं इशारे, रहे ना वो कल वाली दुनिया, सपने बिता के क्या किया गोरी पिया. मग मेडिकलमध्ये मिळाला मला मुंग्या मारायचा स्प्रे. तो मी घेतला आणि निघालो. मग बालाजी गॅरेजपाशी आलो. आमचे मित्र भेटले. मग आमची चर्चा कशावर चालली आपली कॉफीवर. तर डॉग विषय आम्ही पामोलिनविषयी आम्ही चर्चा केली की बाबा काय काय करावं लागेल काय नाही. त्यांच्याकडे खूप छान डॉग आहे आणि आता त्याला पिल्लं होतं. खूप छान पिल्लं होतं त्याला. एकदम छोटा मिनी टॉय असतं. तर आमच्या दोघांचं काय ठरलं की त्याला जादा केसवाला नर दाखवायचा असं ठरलं. मग पिल्लं 1 नंबर होणार आहे. मग चहा वगैरे मित्रांबरोबर घेतला आणि चॉकलेट घेतली. आता चॉकलेट टाकून मुंग्या मारायचं थोडं वाईट वाटते, पण काय करणार आहे. त्रास होतो जास्त. कुठे फिरायला गेलो काय झालं की काय खायला घेतलं की त्याला मुंग्या लागतात. त्यामुळे आता चॉकलेट टाकायची, मुंग्या बोलवायच्या आणि मारायचं. खूप वाईट वाटते ही गोष्ट करायला, पण काही त्याला ऑप्शनच नाही ना. आता मुंग्यांना रेस्क्यू करून कुठं सोडून द्यायचं. बरं एवढ्या गावणार तरी आहेत का आपल्याला. चला नाण्याच्या 2 बाजू, कुठं पुण्य आणि कुठं थोडंसं पाप. मग एकंदरीत हा मुंग्याचा स्प्रे आणि ही मुंग्या मारायचं जाळं. आता चॉकलेट कॉपी काढून ठेवतो. बघूया काय होतंय परिणाम त्याचा. ते 1 तासात 1.5 तासात काय अवस्था होती ती. ओके. एक इथं आणि दुसरं ह्या सीटवर. त्यांना आत्ताच सॉरी म्हणतो मी की माझ्याकडून आता जीवितहानी होती, पण त्रास होते म्हणून डास मारायचं जर सोडून दिलं आपण तर ती डास कधी कधी डेंगू करतात आणि डेंगूमध्ये माणूस जातो. म्हणून ही नीतीचा नियमच आहे, करत राहायचं. दवाखान्यात पोचूस तर पेशंट आलं. ही पुशेगाववरून आलेला आहे पेशंट. उतरायला चांगला फरक पडलेला दिसतोय. आता काम करूया आणि परत मुंग्याचा विचार करूया. आज एक पुण्याचंच काम झालं. 3 तास झाले चॉकलेट ठेवलेत मी ह्याच्यात गाडीत, एक ही मुंगी आलेली नाही. आज खरंच वाईट गोष्ट घडण्यापासून माझ्यापासून वाचली. एकही मुंगी मारायची गरज लागली नाही. मुंग्याचा स्प्रे आणून सुद्धा काय उपयोग झाला नाही. एकही मुंगी आली नाही. वा, मस्त वाटलं. आज पाप घडलं नाही कुठलंच, नाहीतर दिवसभर वाईट वाटलं असतं एवढ्या मुंग्या मारल्या. वर काम केलं बाबा. घरी आल्यानंतर बघितलं टेबलवर छोटासा डेरा ठेवलाय पाणी प्यायला. सारखं उठायची गरजच नाही. कसं तुला क्रिएटिव्ह एवढ्या आयडिया दिसतात. बरं मी काय म्हणतोय माहिती आहे का, तुझा जे प्लॅन आहे मुंग्यांचा,
आपण हिट मारायचं आणि गाडीतल्या मुंग्या मारायचं होतं का नाही. तर मी चॉकलेट आणून ठेवली, स्प्रे आणला, पण एकही मुंगी गाडीत आली नाही. बरं झालं की मग. चांगली गोष्ट आहे की जीव हत्या तरी वाचले. मला हीच ऐकायचं होतं तुझ्याकडनं, कारण की मला बी तसंच वाटत होतं, याला उगाच्या उगाच मुंग्या मारल्या आहे का नाही. नाही, लय चांगलं झालं, मनानेच गेले ते. हां ओकेच. तर ह्या गोष्टीवर काय सांगशील तू आजच्या ब्लॉगचं? तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आमच्या डॉक्टर साहेबांनी तुम्हाला दाखवलंच असेल सगळ्या गोष्टी. तर चॅनलवर नवीन असाल तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.